लेक्चरला आपण ऍडजंट ऑफ द मॅट्रिक्स कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचा हे बघितलेलं होतं. ऍडजंट ऑफ द मॅट्रिक्सचा फॉर्म्युला काय? ऍडजंट ऑफ द मॅट्रिक्स इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजेच आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स सुरुवातीला फाइंड आउट केला, त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण ऍडजंट फाइंड आउट केलं. पण त्या ऍडजॉइंट मध्ये सुरुवातीला आपण कोफॅक्टर मॅट्रिक्सच फाइंड आउट करतोय आणि एकच स्टेप त्यामध्ये ऍड होती की त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा होता. आणि ट्रान्सपोज घेतला का आपल्याला लगेच त्याचा ऍडजॉइंट मिळत होता. मला एक्झाम्पल ही सॉल्व्ह करायला दिलेले होते. सॉल्व्ह झाली का सर्वांना एक्झाम्पल? हो सर. हो सर. ओके, कारण कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण बघितलं असेल तर ऍडजॉइंट मध्ये काहीच अडचण नाहीये. आता याच ऍडजॉइंटचा यूज करून ऍडजॉइंट मध्ये आपल्याला एक स्टेप आता इथे ऍड करायचे आणि ती स्टेप ऍड केली का आपल्याला नवीन कन्सेप्ट एक मिळणार आहे. ती कन्सेप्ट आज आता इथं आपल्याला बघायची आहे. आता ती कन्सेप्ट आहे इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. कन्सेप्ट आहे इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. हेडिंग टाका सर्वांनी, इनवर्स ऑफ मॅट्रिक्स. की जी पूर्णता डिपेंड आहे या कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि ऍडजॉइंट वरती. म्हणजेच तुम्हाला तो फॉर्म्युला लिहिल्यानंतर लक्षात येईल की आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे. तसं ऍडजॉइंटला आपण फॉर्म्युला लिहिला कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि ट्रान्सपोज त्याचा, तसंच इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स त्याचा फॉर्म्युला काय असेल ते बघूया. इनवर्स म्हणजे काय? एच्या अपोजिट. ए मॅट्रिक्स असेल तर त्याच्या अपोजिट कंडिशन इनवर्स त्याचा काय असतो ते आपण बघणार आहे. आणि तो इनवर्स कशासाठी आपण फाइंड आउट करतोय हेही आपण इनवर्स ऑफ मॅट्रिक्स झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे. जेणेकरून आपण जशी सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलनं डिटर्मिनंट मध्ये सॉल्व्ह केली होती बघा, तीच सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला या इनवर्स ऑफ मॅट्रिक्स या कन्सेप्टचा यूज करून आपल्याला सॉल्व्ह करता येतात. म्हणजे एकदा इनवर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करता आलं का आपल्याला त्याचं सोल्युशन ज्या एक्स वाय झेडच्या आपल्याला व्हॅल्यू ज्या मिळत होत्या त्या इक्वेशन मधल्या त्या व्हॅल्यू लगेच आपल्याला फाइंड आउट करता येतात. त्यासाठी मग सुरुवातीला आपण हे इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स ही कन्सेप्ट बघूया. त्यासाठी एक मॅट्रिक्स घेतोय मी, त्याला जनरल म्हणतो मी. लेट or suppose A be the matrix, A be the matrix. Let A be the matrix. आणि A मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्सच लागतोय ऍडजॉइंट फाइंड आउट करायचं. ए मॅट्रिक्स जो आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स कशासाठी लागतोय, त्याचा डिटर्मिनंट जर फाइंड आउट करायचा असेल तर तो स्क्वेअर मॅट्रिक्सच असणं गरजेचं आहे. त्यामुळे तो मॅट्रिक्स ए बी द मॅट्रिक्स विच इज स्क्वेअर म्हणून घ्यायचा. देन इनवर्स ऑफ मॅट्रिक्स is given by inverse of matrix is given by A be the matrix, then inverse of the matrix is given by फॉर्म्युला त्याचा लिहूया. आता इनवर्स लिहिताना आपण ए आणि इनवर्स साठी मी ए च्या पॉवरला -1 लिहितोय. इनवर्स साठी काय लिहायचं? ए पॉवरला -1. पॉवरला फक्त डॅश असेल तर आपण त्याला काय म्हटलं होतं?
ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हटलं होतं. बरोबर. डिफरन्स लक्षात ठेवा. पॉवरला त्या मॅट्रिक्सचा डॅश आला असेल तर त्याला ट्रान्सपोज म्हणतात. पण त्या डॅशला ते आपण 1 ला जोडून जर मायनस साइन अशा पद्धतीने आला असेल, रेज टू -1 आला असेल, तर त्याला म्हणायचं इनव्हर्स आहे त्या मॅट्रिक्सचा. वाचताना वाचायचं ए इनव्हर्स किंवा इनव्हर्स ऑफ ए इक्वल टू. मी दोन्हीपैकी कशाही पद्धतीने वाचू शकता. इनव्हर्स ऑफ ए इक्वल टू और ए इनव्हर्स इक्वल टू. पण लिहिताना लक्षात ठेवायचं ए इनव्हर्स म्हणजे वर्ड मध्ये न लिहिता ए रेज टू पॉवर -1. आणि त्याचा फॉर्म्युला आहे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए. वरती आहे 1, खाली आहे डिटर्मिनंट ऑफ ए. ते जे साइन आहे ए ला 2 वर्टिकल लाईन, त्याला आपण डिटर्मिनंट ऑफ ए, डिटर्मिनंट मध्ये आपण बघितलेले आहे ऑलरेडी. डिटर्मिनंट ऑफ ए म्हणायचं, मॉड्युलस ऑफ ए नाही येते. डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा त्या इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला. ए इनव्हर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. मग आपल्याला याच्यावरून ते लक्षात येईल बघा, काय काय यामध्ये फाइंड आउट करावं लागेल हो. त्या फॉर्म्युलेवरून आपल्याला कळतं. आवाज येत नाहीये माझं, ते सांगा. एक तर ठीक आहे, आवाज येत नाही, लक्ष द्या फक्त. मग डिटर्मिनंट ऑफ ए हे एक आपल्याला फाइंड आउट करावं लागेल इथं त्याची व्हॅल्यू टाकण्यासाठी. आणि दुसरं ऍडजॉइंट ऑफ ए हेही फाइंड आउट करावं लागेल. ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे आता आपण स्टेप त्याच्या अगोदरची कन्सेप्ट तीच बघितलेली आहे ऍडजॉइंट साठी. त्या पद्धतीनं ऍडजॉइंट काढायचा आणि ती ऍडजॉइंटची आलेली व्हॅल्यू इथं टाकायची मॅट्रिक्सची, इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू टाकायची. आणि आलेल्या ह्या ऍडजॉइंटच्या मॅट्रिक्सला या डिटर्मिनंटच्या मॅट्रिक्सनं जर डिवाइड केलं तर आपल्याला ए इनव्हर्स मिळून जातो. म्हणजेच ऍडजॉइंट काढण्यासाठी आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स काढणार, त्याचा ट्रान्सपोज घेऊन ऍडजॉइंट काढणार आणि डिटर्मिनंटची व्हॅल्यू त्याला डिवाइड करायची, ते आपलं ए इनव्हर्स असेल. आता हे ए इनव्हर्स एक्झिस्ट कधी असतं बघा. ए इनव्हर्स कधी एक्झिस्ट असतं म्हणजे हे ए इनव्हर्स मिळतं कधी, त्यावरती एक कंडिशन आहे. कंडिशन लिहून घ्या. इफ डिटर्मिनंट ऑफ ए, ज्यावेळी ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असते. नॉट इक्वल टू 0, 0 सोडून कोणतीही व्हॅल्यू असेल, मग मायनस असेल किंवा प्लस असेल, तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल देन ए इनव्हर्स एक्झिस्ट होतो. तर आणि तरच त्या ए इनव्हर्सची व्हॅल्यू आपल्याला एक्झिस्ट असते, अन्यथा तो ए इनव्हर्स निघत नाहीये. म्हणजेच डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 म्हणजे आपण एक त्याला डेफिनेशन बघितली होती बा. कधी असतो डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0? सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स या दोन कन्सेप्ट बघितलेल्या होत्या बा. नॉन सिंग्युलर असेल तेव्हा. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बरोबर आहे. डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 चा अर्थ तो मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर ए इनव्हर्स ची व्हॅल्यू एक्झिस्ट होते. आता याच्या अपोजिट काय असेल? इफ डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 असेल तर सिंग्युलर असेल. काय म्हणणार ए इनव्हर्स? सिंग्युलर. तो सिंग्युलर आहे, बरोबर आहे, सिंग्युलर तर आहे. पण इनव्हर्स वरती काय आहे? डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर इनव्हर्स हा
मिळतो आपल्याला, एक्झिस्ट असतो, म्हणजे फाइंड आउट करता येईल आपल्याला. पण जर इक्वल टू 0 आले असेल तर आपल्याला फाइंड आउट करता येईल का हो? नाही सर. नाही येणार. आपण इथं लिहिणार डज नॉट एक्झिस्ट म्हणायचं. डज नॉट एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट असतो कधी डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर, आणि इक्वल टू 0 असेल तर एक्झिस्टच नसतो. ही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारलं जाऊ शकतं, ए इनवर्स एक्झिस्ट आहे किंवा नाही या पद्धतीनं. आणि बाकी आपल्याला मॅट्रिक्स तर त्या पद्धतीने इनवर्सचा फाइंड आउट करायचाच आहे. चालू सर्वांचं हे. हो सर. स्टेप्स बघूया. रिपीट सांगता का? बघा, इफ डिटर्मिनंट ऑफ ए, आपण सुरुवातीला डिटर्मिनंट काढणार, ती व्हॅल्यू 0 सोडून कोणती तरी व्हॅल्यू आली तर तो ए इनवर्सचा वरचा फॉर्म्युला अस्तित्वात असतो. म्हणजे त्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू टाकून आपल्याला ए इनवर्सची व्हॅल्यू काढता येते. आणि हेच जर डिटर्मिनंट सुरुवातीला मी त्या मॅट्रिक्सचा काढला आणि तो मला समजा 0च मिळाला, तर आपल्याला हा ए इनवर्सचा फॉर्म्युला यूज करता येत नाहीये. म्हणजे ए इनवर्स व्हॅल्यूच नसते त्याला एक्झिस्ट, काढताच येत नाही व्हॅल्यू आपल्याला. म्हणजेच तिथं खाली लिहायचं आपण ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे एखादं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, सुरुवातीला चेक काय करायचं, त्याचा डिटर्मिनंट काढून घ्यायचा, आणि डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर मग आपल्या ह्या स्टेप्स सर्व करत जायचं. ऍडजॉइंट काढायचा, त्याचा फॉर्म्युला लिहायचा, व्हॅल्यू टाकायच्या आणि सिम्प्लिफाय करायचं. पण जर सुरुवातीलाच डिटर्मिनंट इक्वल टू आपला 0 आला तर त्याच्या पुढं फक्त एकच स्टेटमेंट हे लिहायचं, देन ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. एवढंच स्टेटमेंट लिहायचं, तिथे स्टॉपच करायचं तुम्ही. त्याच्या पुढं काहीच करायची तुम्हाला गरज नाहीये क्वेश्चन मध्ये, कारण त्याच्या पुढे तुम्ही जाऊच शकत नाहीये, कारण डिटर्मिनंटची व्हॅल्यूच 0 आलेली आहे. त्यामुळं ए इनवर्स ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळी ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू फर्स्ट फाइंड आउट करणं महत्वाचं असतं. आता स्टेप्स बघूया. स्टेप्स कशा पद्धतीनं त्या स्टेप्स असतील, कशा फाइंड आउट करायचं काय काय. आता पहिली स्टेप, फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे कोणतेही एक्झाम्पल दिला असेल तर सुरुवातीला डिटर्मिनंट ऑफ ए काढायचं आणि त्यामध्ये खाली म्हणायचं लगेच इफ डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असं असेल देन ए इनवर्स एक्झिस्ट. देन ए इनवर्स एक्झिस्ट होतो. हे फक्त ठरवण्यासाठीची कंडिशन आहे आपली. आणि इफ डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 देन म्हणायचं ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. ब्रॅकेट कंप्लीट. ही पहिली स्टेप आपली डिटर्मिनंट फाइंड आउट करायची. सेकंड स्टेप, फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग आपल्या ऍडजॉइंट काढण्यासाठी आपण काय करतो, सुरुवातीला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढतो. तर ती कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायची दुसरी स्टेप आपली. तिसरी स्टेप, कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर आपण काय फाइंड आउट करतो, ऍडजॉइंट. फाइंड ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स. सुरुवातीला डिटर्मिनंट काढला, डिटर्मिनंट वरती कंडिशन बघितली, कंडिशन नॉट इक्वल टू 0 असेल
तर पुढच्या 2-3 स्टेप आहेत त्या करायच्या आहेत. जर तिथंच त्या पहिल्या स्टेपला जर डिटर्मिनंट 0 आला तर ती दुसरी आणि तिसरी पुढच्या स्टेप कोणतीही करायची गरज नाहीये. कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केला, ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स फाइंड आउट केला आणि त्यानंतर आता आपण चौथी स्टेप घेणार आहे फॉर्म्युला त्याचा. सर Then पाठीमागचा पेज दाखवा. घ्या लिहून. झालंय सर. कोणाच राहिले का अजून? राहिलंय का? ठीक. पुढची स्टेप आहे चौथी स्टेप, फाइंड ए इनवर्स. फाइंड ए इनवर्स आणि त्या ए इनवर्सचा फॉर्म्युला आहे त्याच्याच पुढे लिहायचा 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ज्यामध्ये तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू पहिल्या स्टेपला काय आलेली ती इथं टाकणार, दुसऱ्या तिसऱ्या स्टेपला आलेली ऍडजॉइंटची व्हॅल्यू इथं टाकणार आणि हे सिम्प्लिफाय केलं का तुम्हाला ए इनवर्सची व्हॅल्यू मिळते. आता त्याची प्रोसिजर वगैरे आपण बघूया, एक्झाम्पल वरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. स्टेप्स चारही लक्षात आल्या? झाले सर्वांच्या स्टेप्स? ठीक आहे, आता एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे क्लिअर होऊन जाईल. सुरुवातीला 2/2 च घेतो म्हणजे क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. फाइंड पहिलं एक्झाम्पल ए इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड. क्वेश्चन विचारला जातो या पद्धतीनं, फाइंड ए इनवर्स बाय ऍडजॉइंट मेथड इफ ए इक्वल टू 2, 3, 1 minus 2. 2, 3, 1 minus 2 हे आपल्याला दिलं आहे. एक एक स्टेप आपण करत जाऊया. सुरुवातीला ए इक्वल टू तो मॅट्रिक्स ऑलरेडी आहेच, म्हटल्यास तो घेतो परत एकदा. लेट ए इक्वल टू मॅट्रिक्स 2, 3, 1 minus 2 हा मॅट्रिक्स आहे. पहिली स्टेप आपली काय आहे हो? कोण सांगेल? 4 स्टेप दिलेत. फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स. पहिली स्टेप फाइंड डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. मग त्यासाठी पहिला घेऊया डिटर्मिनंट त्याचा. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू, डिटर्मिनंट मध्ये टाकायचं हे 2, 3 काय आहे 1 minus 2. बरोबर आहे का व्हॅल्यू? हो सर. हो. आता डिटर्मिनंट आता सॉल्व करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन न. 2 into -2 -4, 3 into 3. which is equal to -7. म्हणजेच आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए याची व्हॅल्यू मिळाली -7, which is equal to 0 or not equal to 0.
Not equal to equal to 0. नॉट इक्वल टू 0 म्हणायचं पुढं, विच इज नॉट इक्वल टू 0 आहे, 0 सोडून आलेली व्हॅल्यू आहे. आणि देअरफॉर म्हणायचं खाली काय, ए इनव्हर्स एक्झिस्ट होतोय का नाही, मग होतोय. एक्झिस्ट. देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट. बरोबर आहे. ही पहिली स्टेप आपली फुलफिल झाली, एक्झिस्ट होत आहे. म्हणून आपण पुढच्या त्या 3 स्टेप ज्या राहिलेल्या आहे, दुसरी, तिसरी, चौथी स्टेप करणार आहे. याच स्टेपला जर इथं 0 आला असतं तर इथं डज नॉट एक्झिस्ट म्हणून आपल्याला इथंच आन्सर आपल्याला स्टॉप करावा लागला असता. इथं नॉट इक्वल टू 0 आले म्हणजे हा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, म्हणून ते एक्झिस्ट होत आहे. समजलं इथपर्यंत सर्वांना? हो सर. हो सर. पहिली स्टेप झाल्यानंतर आता दुसरी स्टेप आपण करूया. दुसऱ्या स्टेप साठी आता को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. मग को फॅक्टर मॅट्रिक्सला आपण काय करतो, 4 एलिमेंट आहेत तर 4 एलिमेंट घेतोय. A11, A12, A21 आणि A22. या पद्धतीनं आपण 4 एलिमेंट A11, 12, A21, A22. आता यांची साइन कशी असतात हो? प्लस मायनस प्लस मायनस. प्लस मायनस प्लस मायनस 4 एलिमेंट तुम्ही अजून मायनस, यामध्ये मायनस, चुकताय बघा. प्लस मायनस 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 हा 2x2 ऑर्डरचा मॅट्रिक्स असेल तर त्याची साइन वेगळी आहेत. प्लस 3x3 ऑर्डरचा असेल तर त्यांची साइन वेगळी आहेत. 3x3 ला आपण प्लस मायनस हे अल्टरनेट करत गेलोय, बरोबर आहे. पण 2x2 ला मात्र प्लस मायनस मायनस प्लस या पद्धतीने आपण साइन घेतोय. आता बघूया एक एक एलिमेंट यामधला घेऊया. फर्स्ट एलिमेंटचा रो आणि कॉलम सोडला तर काय मिळतं तिथं आपल्याला? -2. पहिली व्हॅल्यू मिळाली इथं -2, ती लिहिली मी इथं -2 आणि प्लस इंटू -2 म्हणजेच -2 मिळाला. आता सेकंड व्हॅल्यू बघूया. याच्यासाठी रो आणि कॉलम सोडला 1. 1 मिळालं, म्हणजे दुसरी व्हॅल्यू आपल्याला इथं मिळाली, ब्रॅकेट मध्ये 1 लिहिलं आणि मायनस इंटू प्लस म्हणजेच मिळाला आपल्याला -1. तसेच तिसरी व्हॅल्यू बघूया. इथं तिसरी व्हॅल्यू हा असणारा रो आणि कॉलम सोडला 3 मिळाली इथली व्हॅल्यू. ही व्हॅल्यू इथं टाकूया, मायनस इंटू ब्रॅकेट मध्ये 3 आणि -3 प्लस इंटू मायनस होईल. आणि फोर्थ व्हॅल्यू आहे, याचा रो आणि कॉलम जर सोडला तर काय राहील? तो 2 इथं लिहूया आपण, 2 विच इज इक्वल टू प्लस और मायनस 2 +2. हे झाले आपले 4 एलिमेंट्स त्या कोफॅक्टर मॅट्रिक्स साठी. मग यावरून आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स लिहिता येईल. A11 इक्वल टू -2, A12 इक्वल टू -1, A21 ची व्हॅल्यू -3 आहे ना, A22 इज 2. Let's combine these 4 elements in cofactor matrix. Therefore, cofactor matrix cofactor matrix -1, -1, -3, 2. -2 सर पाठीमागचे पेज दाखव.
झालंय सर. This is cofactor matrix. Then adjoint of A equal to, what is the formula for adjoint of the matrix? Transpose of cofactor matrix. Transpose of cofactor matrix. Cofactor matrix transpose. Therefore, adjoint of A equal to, write these rows as columns. Means -2, -1 first row write as first column, and second row also write as second column. Means adjoint of A equal to -2, -3, -1, 2 is the adjoint of the matrix A. म्हणजेच आपली थर्ड स्टेप सुद्धा कंप्लीट झाली. पहिली स्टेप डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं, पहिली स्टेप झाली. दुसरी कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करण्यासाठी आपण बघितलं, कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केला. तिसरी स्टेप होते त्याचा ट्रान्सपोज घेऊन ऍडजॉइंट काढायचं होतं. तिसरी स्टेप सुद्धा आपल्याला मिळाली. आणि आता लास्ट स्टेप आपली काय आहे, फॉर्म्युला घ्यायचा आहे त्याचा. काय फॉर्म्युला हो ए इनव्हर्सचा? 1 of A inverse is equal to 1 upon A matrix into adjoint of A. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए म्हणायचं तिथं. Determinant. डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ. ठीक आहे, आता मॅट्रिक्स लिहूया तो. A inverse equal to 1 upon determinant of A into adjoint of A. हा फॉर्म्युला आपला. आता यामध्ये डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण सुरुवातीला काढलेली आहे बघा. इथं किती आहे? -7. ती व्हॅल्यू इथं टाकूया. इक्वल टू 1 अपॉन -7 इंटू मॅट्रिक्स जो आहे तो ऍडजॉइंटचा मॅट्रिक्स आहे, जो इथं काढलेला आहे आपण ऍडजॉइंटचा मॅट्रिक्स. तो -2 -3. बरोबर आहे. -2 -3 -1 -1 2. -2 -3 -1 2. आता या मॅट्रिक्स आणि याच्या बाहेर 1 अपॉन -7 आहे. यामधला डिवाइडचा -7 न या मॅट्रिक्सच्या चारही एलिमेंटला भाग घालवायचा असतो. बरोबर आहे, हे डिवाइड असल्यामुळं. पण या एलिमेंटने याला भाग घालवला तर पूर्ण भाग जाईल का हो एलिमेंटला? नाही सर. नाही सर. नाही जाणार. कमीत कमी मॅक्झिमम एलिमेंटला तरी भाग गेला पाहिजे. पूर्ण भाग जात असेल तर आपण त्याला -2 अपॉन -7 -3 अपॉन -7 असं करत गेलो असतो. पण इथं कोणत्याच एलिमेंटला या -7 न भाग जात नाहीये. म्हणजे इथपर्यंत जरी आपण आन्सर ठेवलं ए इनव्हर्सचं, तरी आपलं हे फायनल आन्सर असू शकतं ए इनव्हर्स साठी. किंवा जर आपल्याला मॅट्रिक्सच मिळवायचा असेल तर आपण काय करू शकतो, खाली बघा आता, विच इज इक्वल टू मॅट्रिक्स मध्ये, या मॅट्रिक्स मध्ये आपण प्रत्येक एलिमेंटला या -7 न भाग घालवायचा. मग पहिला एलिमेंट -2 अपॉन -7, दुसरा एलिमेंट -3 अपॉन -7, तीसरा एलिमेंट -1 अपॉन -7, चौथा एलिमेंट
2 upon 7. -7 हे मिळणार आपल्याला ए इनवर्स. मग यामध्ये सिम्प्लिफाय करून आपल्याला काय करता येईल, भाग तर त्यामध्ये जाणार नाहीये, फक्त या मायनसला मायनस हे कॅन्सल होऊ शकतं, हे मायनसला मायनस कॅन्सल, हे मायनसला मायनस कॅन्सल, आणि हे मायनस तेवढं अंशामध्ये घ्यायचं. बाकी आपला भाग काही जाऊ शकत नाहीये. म्हणजे व्हॅल्यू येणार इथं पहिली व्हॅल्यू 2 upon 7. 7. दुसरी व्हॅल्यू 3 3 upon upon 7. 7. तिसरी व्हॅल्यू 1 1 upon upon 7. 7. आणि चौथी व्हॅल्यू. -2 upon 7. -2 upon 7. ओके. हे आपलं आन्सर राहतं. ए इनवर्स इक्वल टू 2/7, 3/7, 1/7 आणि -2/7. -2/7. या दोन पद्धतीनं आपण आन्सर लिहू शकतो, या पद्धतीनं आणि या पद्धतीनं. मला आन्सर मध्ये ऑब्जेक्टिव्ह मध्ये जर या पद्धतीनं दिला असेल पहिल्या, तर हे आन्सर लिहू शकता. जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये या पद्धतीनं सुद्धा आन्सर असेल तर हे आन्सर सुद्धा आपलं बरोबर आन्सर असणार. नाहीतर हेच आन्सर बरोबर आहे म्हणून बसायचं नाहीये. हे सिम्प्लिफाय करून आलेले हे आन्सर आहे. त्यामुळे सर्वांनी अशी जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा फाइंड आउट करायची, आणि जसा आन्सर आपल्याला विचारला असेल त्या पद्धतीनं आपण हे आन्सर फाइंड आउट करणार. लक्षात सर्वांच्या ह्या स्टेप्स, 4 स्टेप. हो सर. हो सर. 4 स्टेप कोणकोणत्या आहेत? पहिली स्टेप Find determinant n. Find Second determinant n not equal to 0. Then a raised to -1 exists. रेस टू -1 मी काय सांगितलं? Inverse of A. इनवर्स. ए इनवर्स म्हणायचं. ओके सर. ए इनवर्स एक्झिस्ट आणि इक्वल टू 0 असेल तर ए इनवर्स डज नॉट एक्झिस्ट. सेकंड स्टेप सांगा. Find cofactor matrix. नेक्स्ट. Find adjoint of matrix. Adjoint of matrix. ओके. नेक्स्ट. Formula. Find a inverse -1 a upon determinant a. Sir, ते multiply Into adjoint of A. परत एकदा सांगा. ए इनवर्स इक्वल टू A inverse is equal to 1 upon matrix of E. Determinant of A is into adjoint of A. हा. ए इनवर्स इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. हा त्याचा फॉर्म्युला, आणि या फॉर्म्युलेनं आपण हे आन्सर इथलं फाइंड आउट केलं. तरी चालते ना तिथं? हो, मल्टिप्लाय म्हणा ना. 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ऍडजॉइंट ऑफ ए. मल्टिप्लिकेशन असणार. समजले हे सर्वांना? हो सर. ओके. आता पुढचं एक्झाम्पल आपण घेऊया 3x3 मॅट्रिक्स साठी. 3x3 मॅट्रिक्स साठी ही विचारलं जातात एक्झाम्पल या पद्धतीची इनवर्स साठी. ईमेल लिहून घे. मला पाठव. gmail.com. आता इनवर्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इफ ए इक्वल टू, क्वेश्चन लिहून घ्या सेकंड क्वेश्चन आता. इफ ए इक्वल टू मॅट्रिक्स 3 -3 4 2 -3 4 0 -1 1. Then find A inverse. Then find A inverse. हा क्वेश्चन.
आन्सर मध्ये लिहिताना सुरुवातीला तो मॅट्रिक्स लिहून घ्या. जो मॅट्रिक्स दिलेला आहे तो सुरुवातीला लिहूया. लेट A इक्वल टू मॅट्रिक्स 3 minus 3 4 2 minus 3 4 आणि 0 minus 1 1 हा मॅट्रिक्स A इक्वल टू हा मॅट्रिक्स दिलेला लिहिला. Then first we find determinant of A. First step is find the determinant of A for this 3x3 matrix. For that we take determinant of A equal to, then we take a determinant sign only. For finding determinant of A, replace the matrix sign by determinant sign. So determinant 3 minus 3 4 2 minus 3 4 0 minus 1 1. This is the determinant. Then we calculate determinant 3. Hide this row and column. Minus 3 3 4 minus 1 1. Okay. Minus second element is minus 3. Then hide this Sir, row formula and repeat. 2041. काय झालं? Sir, 2041. 2401. Then plus 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आपण या पद्धतीने सॉल्व करतोय. Hide this row and column. Then determinant is 2 minus 3 0 minus 1. 2 minus 3 0 minus 1. Then we calculate 3 into cross multiply these three determinants. Minus 3 into 1 is minus 3. Minus 1 into 4 is minus 4. Then this right minus plus 3. 2 into 1 2 minus 0 plus 4 minus 2 minus 0. Calculate 3 into 1 plus 3 into 2 minus 8. 4 into minus 2 value give अजून plus 4 into minus 2. Then simplify 3 plus 6 minus 8 means value of the determinant A equal to, what is the value of determinant of A? 1. 1. Minus or plus 1? Plus Sir, 1. minus 1. Minus 1. Plus 1. कशी मायनस 1 येणार सांगा बघू मला. 3 आणि Sir, 6 चे 3 ऍडिशन plus किती 6 येणार? minus 8. आणि मोठं साइन minus 8 चा त्यामुळे minus 1. हो, 3 आणि 6 चे ऍडिशन किती? 9. 9. मग 9 मोठं का 8 मोठं आहे? 9. हा, मग 9 चं साइन घेणार ना तुम्ही. 9 minus सर 8. आन्सर 1 येते सर. आन्सर 1 येते. 1. हा बरोबर आहे की. 9 ची व्हॅल्यू 2. 3 आणि 6 चे ऍडिशन तर आपल्याला 9 येते. मग 9 मोठी साइन सर असल्यामुळे साइन प्लस. स्लो येतोय आवाज. 3 आणि 6 चे ऍडिशन किती? 9. 9. 9 minus 8
1. 1. त्यामुळं डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली मग? 1. 1. Therefore म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 1. Which is equal to 0 or not equal to 0? इक्वल टू 0. Equal to 0 आहे का? नॉट इक्वल टू Not 0. equal to 0. Not equal to 0. And therefore A inverse exist or not exist? Exist. डिटर्मिनंट ज्यावेळी नॉट इक्वल टू 0 असतो त्याच वेळी A इन्व्हर्स काढता येतोय आपल्याला, एक्झिस्ट होतोय. ही झाली आपली पहिली स्टेप. पहिली स्टेप सर्वांना समजली ही कशा पद्धतीने करायची? फक्त डिटर्मिनंटच काढायचंय आपल्याला. आता सेकंड स्टेप काय आहे? कोफॅक्टर मॅट्रिक्स. को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. बरोबर आहे. सेकंड स्टेप आपली आहे को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. आणि तेही कशा पद्धतीने फाइंड आउट करायचे हे आपल्याला माहित आहे. आता 9 एलिमेंट आहेत ए मॅट्रिक्सचे. बरोबर आहे. म्हणजे 9 एलिमेंटला 9 को फॅक्टर एलिमेंट असतील. सांगा कोणकोणते? A11, A11, A12. ओके. A11, A12 आहेत. पुढचे एलिमेंट कोणते येणार? A21, A22, A23. A21, A22, A23. हा, मी पहिल्यांदा इथं साइन घेतोय बघा. काय येणार? A21 एका खाली एक तुम्ही लिहा बरं का खाली. A22, A23. त्यानंतर येणार काय त्याच्याच खाली? A31, A31, आणि A32, A30. A33. या पद्धतीनं ते 9 एलिमेंट असतात. आता यांची साइन कशी असतात? Plus, minus, minus, Plus, plus, minus. plus, minus, plus, plus. प्लस minus, plus. मायनस या पद्धतीनं आपण अल्टरनेट साइन घेतोय. सर्वांनी घेतले 9 एलिमेंट एका खाली एक आणि साइन सुद्धा लिहिले हो सर्वांचे. सर. आले का सर्वांचे हे लिहून? हो सर. हो सर. एका खाली एक लिहायचे आहेत, लक्षात ठेवायचे 9 एलिमेंट को फॅक्टर लिहिताना. हा, आता एक एक एलिमेंट बघूया. आता पहिला एलिमेंट आहे A11, A12, A13 या पद्धतीचा. आता ए मॅट्रिक्स जो आहे तो इथं आपल्याला दिलेला आहे. हा डिटर्मिनंट ऑफ ए मधला ए मॅट्रिक्सच आहे. तो रो आणि कॉलम सोडला तर काय मिळतं आपल्याला? -3, 4, -1, 1. -3, 4, -1, 1. -3, 4, -1, 1. हे तुम्ही आता फास्ट कॅल्क्युलेट करत जायचं आहे. आता बऱ्यापैकी एक्झाम्पल आपल्याला झालेली आहेत ऑलरेडी. डिटर्मिनंट 2/2 चा सॉल्व्ह करायचा आहे. व्हॅल्यू किती आली? मी कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर वरती करा. कॅल्क्युलेटर वरती हे करा डायरेक्ट, इथं फास्ट येते कॅल्क्युलेशन. तसंच सेकंड एलिमेंट बघा, हा -3. तो रो आणि कॉलम जर सोडला तर काय राहणार? 2401. 2401 तो लिहा येतं. 2401 म्हणजेच मायनस इंटू 2 - 0 मीन्स -2. हे कॅल्क्युलेशन केलं का आपल्याला ते मिळतं. करत जावा ही फास्ट. त्यानंतर तिसरा एलिमेंट आहे हा 4. तो रो आणि कॉलम जर सोडला तर एलिमेंट सांगा. 2 - 3, 0, -1. 2 - 3, 0 -1. 0 -1 बरोबर आहे का सांगा ते एलिमेंट? सर -3. हा,
काय -3 सर तुम्ही 2 3 आहे ना ते -3 आहे. हा 2 -3 येतं तिथं 2 -3 0 -1. 0 -1 ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 मायनस म्हणजे आन्सर ते इज -2 -2. त्याचा आन्सर मिळेल आपल्याला -2. लिहून झाले सर्वांचे हे तिन्ही एलिमेंट. हो सर. हो सर. आता पुढचेही 3 एलिमेंट पडदेशी लिहून काढा. दुसरे आहेत आपले 821, 822 आणि 823. 23. याचे साइन तुम्ही ऑलरेडी लिहून घेतलेले आहेत, तेच फक्त मी इथं रिपीट लिहिलेलं आहे. आता एलिमेंट तेवढे घ्यायचे आहेत आपल्याला इथले. हा एलिमेंट असणारा रो कॉलम हाईड केल्यानंतर काय मिळतं? -3 4 -1. -3 4 -1 1. कॅल्क्युलेशन -3 -4 आणि फुल कॅल्क्युलेशन याचं मिळेल -1. -1. हे तुम्ही कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटर वरती करून बघा. -3 असणारा रो आणि कॉलम हाईड केला तर हा एलिमेंट काय मिळेल? 3 4 0 1. 3 4 0 1 ते लिहा येतं 3 4 0 1. बाकी कॅल्क्युलेशन करून घ्या लगेच. 3 - 0 मीन्स 3. तसाच पुढचा एलिमेंट बघा 4 हा असणारा रो आणि कॉलम जर सोडला 3 -0 -3 -1. 0 -1. ओके 3 -3 0 1 बरोबर आहे का? -1 सर -1. 3 -3 -0 -1 म्हणजेच -3 -0 which is equal to +3. हे आता फास्ट तुमचं कॅल्क्युलेशन व्हायला पाहिजे. कॅल्क्युलेटर वरती टाकल्यानंतर झाले सर्वांचे. हो हो सर. सर. पण लिहून घ्या म्हणजे आपल्याला फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल त्याचं. का राहिले कोणाचे लिहून घ्यायचं? नो सर. सर्वांचं झालेलं आहे का? हो सर. ओके नेक्स्ट आपण कोणती व्हॅल्यू येणार? A31, A32, 32 आणि 833. 833. आता व्हॅल्यू या प्लस मायनस आणि प्लस आहेत. व्हॅल्यू सांगा मला. -3 4 रो आणि -3 कॉलम हाईड केला तर -3 4 -3 4. ओके -3 4 -3 4 -3 4 -3 4 which is equal to plus into -12 minus -12. -12 Zero. आणि व्हॅल्यू येणार 0. 0. तसंच पुढची व्हॅल्यू आहे यासाठी रो आणि कॉलम हाईड केला 3 4 2 4. 3 4 2 4 ते लिहूया 3 4 2 4 which is equal to 12 minus 8 means -4. एक बाहेरचं मायनस विसरायचं नाही बरं का. हे मायनस तिथं दिलं गेलं पाहिजे मायनस. तुम्ही ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन करायला बघता आणि पुढील व्हॅल्यू लिहिता. पण हे प्लस मायनस आपण जे सुरुवातीला लिहिलेलं असतं ते महत्वाचं आहे. आणि लास्ट व्हॅल्यू त्याचा रो आणि कॉलम हाईड केला तर 3 -3 2 -2 -3. 2 -3. 3 -3 2 -3 आणि याचं कॅल्क्युलेशन -9 -6 means -3.
आणि आता हे सर्व एलिमेंट एकत्र करा आणि आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स मिळवायचं आहे. झाले का सर्वांचे? हो सर. 9 एलिमेंट को फॅक्टर मॅट्रिक्स थोडा लिहून देतो, त्यानंतर तुम्ही त्याचा ट्रान्सपोज घेऊन सिम्प्लिफाय करा. को फॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू हा मॅट्रिक्स असेल 1 -2 -2 -1 3 3 आणि 0 -4 -3. -3. व्हॅल्यू बरोबर आहेत का? हो सर. हो सर. या पद्धतीने आपण